सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। कोई भी गर्ल हुजे वो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 3 ओटी सेक्शन परिसर में एक बुजुर्ग महिला को साड़ी और पैसों की लालच देकर 3 शातिर चोरों ने सोने के गहने लूटने की घटना सामने आई है, जहां शहरवासी भी सतर्क रहें और बिना जान पहचान के लोगों की बातों में ना आए। शालन कांबले 55 वर्षीय यह बुजुर्ग महिला कैंप 3 ओटी सेक्शन पर दवाइयां लेने गई थी, जहां रास्ते पर महिला को अनजान व्यक्ति मिला और उसने महिला को कहा कि आजी वहां साड़ी बांटी जा रही है, आपको मिली क्या? ऐसा बताकर आजी को अनजान जगह पर ले गया, जहां पहले से ही उसके 2 साथीदार खड़े थे। उन्होंने भी आजी को देखकर बोला कि हमारे सेठ को लड़का हुआ है, उसे आशीर्वाद दीजिए और वे तुम्हें साड़ी और पैसे देंगे। ऐसा बोलकर आजी को सोने के गहने निकालकर पर्स में रखने को कहा, जिनमें 2 तोले की सोने की चेन, मंगलसूत्र, अंगूठी और मोबाइल था, जो बाद में तीनों शातिर चोर लेकर फरार हो गए। अब इस मामले को लेकर उल्लासनगर के सेंट्रल पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया गया है और पुलिस परिसर की सीसीटीवी कैमराओं के आधार पर चोरों की तलाश कर रही है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। माझं नाव शालिनी सर्जराव कांबळे। मी दुकानामध्ये गेले होते, स्टोर मध्ये गेले होते गोळे आणायला। गोळे घेतले 2 वाजता आणि समोर आले थोडं 5-10 मिनिटं पुढं तर तो माणूस भेटला मला। माणूस मला बोलला की मावशी तुम्हाला साड्या भेटल्या का? तर म्हटलं नाही, मला नाही भेटल्या साड्या। तर मग ते बोलले चला मी तुम्हाला घेऊन देतो साड्या, मी देतो म्हणे। मग गेले मी त्याच्या मागे। कुठे गेला तुम्ही? तर गेले त्या ओटेच्या पुढे स्टेशनचा रस्ता आहे ना, ते गल्ली एक, त्या गल्लीमध्ये मला बसवलं, तिथं चपला काढायला लावल्या आणि तिथं बसवलं। बोलला आता शेट येतोय म्हणला, त्याला 10 वर्षांनी मुलगा झालाय, त्या खुशीमध्ये तो गरीब लोकाला साड्या वाटतोय, कपडे देतोय, तुम्ही गळ्यातलं काढा, गळ्यातलं काढून तुमच्याच पाकिटात ठेवा। मग त्याने मला बिस्किटचे पुडे दिले आणि पैसे पण दिले 200 रुपये आणि माझ्याच पाकिटामध्ये ते ठेवायला लावले, गळ्यातलं काढून, चेन, कानातलं आणि अंगूठी आणि पत्ता हे आणि माझे 200 रुपये पाकिटात होते आणि मोबाईल। ते बोलला तुम्ही ह्याच्यात ठेवा पाकिटात, आणि ते थैलीत ठेवले। मग बोलला आता ते शेट येतोय, मग मी तुम्हाला पटपट पटपट काढा म्हणे, शेट होते, गरीब कसे दिसलं पाहिजे असा प्रकार म्हणे करा म्हणे, ते तुम्ही काढून ठेवा, तुमच्याच पाकिटात ठेवा। आणि ते पाकिट थैलीमध्ये ठेवलं। मग ते थैलीमध्ये ठेवलं ना, त्याने दिलेले पैसे, बिस्किट, गुलाबी कलरचं पाकिट आहे। काय काय होतं पाकिटात? तुम्ही काय काय काढलं? मी काढले कानातलं 1 जोड, दोन्ही कानातले 2 फुल आणि वेल आणि पत्ता आणि अंगूठी, 4 वस्तू आणि मोबाईल। आणि पैसे किती तुमचे? 200 रुपये होते। किती लोक होते ते 3 होते। त्यानंतर तुम्हाला काय बोलले? आता हेच सांगितलं ना मी, ते मला त्याने आणलं, म्हणजे साड्या देतो म्हणून आणलं मला। तिथं काय बोलले, हे कानातले ने काढा, गरीब लोक ते, त्याला मुलगा लय वर्षाने झालाय, तो गरीब लोकाला दान करीतोय, त्याला तुम्ही आशीर्वाद द्या मुलाला, तुमचं गळ्यातलं काढा आणि पाकिटात ठेवा, परत देतो तुम्हाला, असा बोलला। मग आता तो तसा बोलला तर मला ते काही कळलं नाही ना, मी काढलं पटापटा आणि पाकिटात ठेवलं। मग ते पाकिट आहे ना, त्याने माझ्या थैलीत टाकलं, मला आता तुमच्या थैलीत राहू द्या। मग दुसरी कुठली थैली काय माहिती, ती गाठ मारलेली थैली तशीच होती आणि ते कधी गेले, मग ते गेले ना, मग इकडनं गेले का इकडनं गेले मला काहीच नाही सुधारलं, म्हणजे कुठून गेले मला दिसले नाही। आणि मग नंतर ते गेले का, मग मी थैली सोडून बघते तर
मग माझे असे झाक गेल्यावर झाले. हा, आणि सांगू नको कोणाला असे बोलत होते. आता मी जर बोंब मारली असते तर तेवढे मला म्हणजे सुधच नाही ना की मी बोंब मारावं. काय ओळखीचे सरी ओटी ओळखीची माझ्या. मग ते काहीच मला नाही सुधारलं. आणि मग ते नंतर मग ते गेले आणि लगेच मी बघायला लागले. म्हणजे लगेच माझे झाक गेली. बरं झालं त्यांच्या मागणे गेले. आता ते दागिने घेतले आणि ते गेले. मग नंतर मला कळालं. मग मी त्या बाई म्हणलं आताच गेलेत ना तुम्ही, आताच गेलात ना तुम्ही. मग मी परत ते आमचा भाऊ मानलेला आहे पाड्यामध्ये, तिकडे गेले. मग त्या पोराला फोन केला, म्हणलं माझ्या मुलीला फोन कर. मग त्याने पोरीला फोन केला. किती वर्षाची घटना आहे? 2 वाजताची. चालता बोलता 2:30 वाजले असतात ना. आता मी परत गेले, पोलीस आले. मग मी पोलिसाला ती जागा दाखवली. परत स्टेशनला गेले, परत आले, परत त्यांना ती जागा दाखवली, स्टोर दाखवलं, पुढून मला नेलं ते दाखवलं. मी 6ला आलो घरी. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।